माझा उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. लोकसभेमध्ये आज वक्फ सुधारणा विधेयक सादर होणार. दुपारी 12 वाजल्यापासून 8 तासांची चर्चा सुरू होणार. विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न. बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार? वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर. धनंजय देशमुख कारागृह प्रशासनाच्या गोंधळाबाबत अजित पवारांची भेट घेणार. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहणार नसल्याची धनंजय मुंडेंची माहिती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत वडील सतीश सालियन यांचे गंभीर आरोप. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम. जेलमध्येच कोर्टानं पुन्हा जामीन नाकारला. कोरटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल, सरकारी वकिलांचा युक्तिवाद. एकनाथ शिंदेंवर विडंबन करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा. मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स. 5 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश. बुलढाण्यात शेगाव खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी बस आणि कारचा भीषण अपघात. 5 जणांचा मृत्यू तर 24 जखमी. ऐन उन्हाळ्यात उत्तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी. तर कोल्हापूर साताऱ्यात गारपीट. अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान, जनजीवनावरही परिणाम. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून जगभरात टिट फॉर टॅट कर लागू करणार. अमेरिका भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लादणार. म्यानमारमधील शक्तिशाली भूकंपातील बळींचा आकडा 2700 वर. 4500पेक्षा जास्त नागरिक जखमी. भारताकडून भूकंपग्रस्तांना मदत. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिन